व्हिडिओमध्ये बघत आहात ते हिरवेगार आप्पे कशाचे ओळखा बघू। तर हे आप्पे तांदळाचे किंवा रव्याचे अजिबात नसून बाजरीच्या पिठाचे आप्पे तयार केले आहेत। मस्त असे तर सर्व आप्पे विसरून जाल, फक्त बाजरीचे आप्पे तयार कराल एवढी टेस्टी आप्पे तयार झालतेत। तर बघा सुरुवात करूया या बाजरीचे आप्पे कशा पद्धतीने केलते। तर एक वाटी इथं बाजरीचं पीठ घेतलं आहे, जे आपण भाकरी करतो बाजरीचं पीठ ते इथं पीठ घेतलंय। तर वेगळं असं दळून आणायला लागत नाही आप्पे करण्यासाठी। तर तेवढ्याच वाटीने रवा घ्यायचा मोजून आणि घालायचा पिठामध्ये। आणि हे पीठ भिजवण्यासाठी दही वापरलं आहे। तर तुम्ही दही नसेल तर ताकाचा उपयोग करू शकता किंवा अर्धा लिंबू सुद्धा यामध्ये पिळून घालू शकता। तर दही घातले, थोडंसं पाणी घालायचं आणि हे पीठ अगदी घटसर असं मिक्स करून घ्यायचं। अगदी रवा आप्पे असतो किंवा तांदळाचं असतं त्याच पद्धतीनं त्याच्यापेक्षा जबरदस्त असं आप्पे टेस्टला लागतं। तर हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर आपण तयार करत आहोत बाजरीच्या पिठाचे आप्पे आणि ह्यामध्ये घातलं आपण बाजरीचं पीठ, रवा थोडासा आणि दही। पीठ थोडंसं आंबट लागण्यासाठी दह्याचा इथं वापर केला आहे। तर चांगलं मिक्स करून घ्यायचं घटसर असं। तर व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीने। आता हे पीठ मिक्स झाले आणि अर्धा तासासाठी हे भिजत घालायचं। पीठ भिजते तर बाकीचं आपण साहित्याची जुळवाजुळव करून घेऊया। तर कांदा कट करून घालणार आहोत। तर तुमच्याकडे कोणत्या तुम्हाला आवडतील त्या भाज्या ह्या आप्पेमध्ये घालू शकता। तर असं म्हणायला गेलं तर चालतं। अतिशय पौष्टिक आणि हेल्दी इथं आप्पे तयार करत आहोत। तर हिवाळ्यामध्ये बाजरी खावावी कारण त्यामध्ये उष्णता असते। कांदा बारीक कट करून घेतला आहे मटर, बाजारामध्ये सहजरित्या उपलब्ध होतो हा मटर। वटाणा, हिरवागार वटाणा, तर वटाणा सोलत आहोत आपण। तर आणखी कोणत्या तुम्हाला भाज्या आवडत असतील, गाजर, बीट वगैरे ते सुद्धा घालू शकता तुम्ही ह्या आप्प्यामध्ये। तर मटर सोलून झालं आहे। 5-6 पाकळ्या लसणाच्या सोलून घेतलेत। जो सोललेला मटर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलाय। लसूण सुद्धा त्यामध्ये घातलंय। 2 मिरच्या घेतल्यात कट करून, आल्याचा 1 इंच तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर हिरवीगार। तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चांगलं बारीक करून घ्यायचं। तर ह्याच्यामुळे तर खूप छान टेस्ट येते ह्या आप्प्याला। अगदी थालीपीठ विसराल आणि थालीपीठपेक्षा सुद्धा भारी असं आप्पे तयार झालतात। तर आपण बारीक करून घेतले। आता टमाटर बारीक कट करून घेऊया। तर मोजक्या साहित्यामध्ये भरपूर टेस्टी हेल्दी असं आपण नाश्ता तयार करत आहोत बाजरीचे आप्पे। तर तुम्ही तांदळाचे आप्पे खाल्ले असतील, रव्याचे आप्पे खाल्ले असतील तर किंवा शाळूचे सुद्धा आप्पे खाल्ले करतात। तर बाजरीचे आप्पे खाल्ले नसतील तर नक्कीच ह्याच पद्धतीने ट्राय करून बघा। अगोदरच बाजरी ही चवीला असते आणि अशा पद्धतीने काहीतरी वेगळा पदार्थ केला की त्याची चव 100 गुणा वाढते। तर सर्व साहित्य आपलं हे झाले, कट करून झाले, मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आपण। आणि टमाटर आणि कांदा ह्या बॅटरमध्ये घालून घ्यायचं आणि ते पहिल्यांदा मिक्स करायचं। तर हे मिक्स करून झाल्यानंतर आपण जो मटार, मिरची, आलं आणि लसूण, कोथिंबीरची जे पेस्ट करून घेतली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये ती सुद्धा ह्या बॅटरमध्ये घालून घ्यायची। जराशी दाटसरच म्हणजे मोठी मोठीच ठेवायची म्हणजे त्या आप्प्यामध्ये आपल्याला चांगली टेस्ट येते। तर बघा कसुरी मेथी सुद्धा घालून घेतली आहे। तर सर्व साहित्य घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं ह्या पिठामध्ये। तर तुम्हाला अंदाजच लागला असेल तर एवढं छान पिठामध्ये साहित्य घातले तर चवीला किती छान झाले असतील। मिक्स करून झाले, चवीपुरते मीठ घालायचं आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं। अतिशय हेल्दी असा नाश्ता तयार करत आहोत। तर आपण त्यावर थोडासा तडका घालणार आहोत। तेल घालूया। तडका पॅनमध्ये थोडंसं मोहरी घालायची, जिरे आणि दोन्ही साहित्य चांगलं तडतड वाजलं की त्यामध्ये घालायची कढीपत्ता। कढीपत्ता पण चांगला कुरकुरीत भाजून घ्यायचा
आणि मगच ह्या आप्याच्या पिठामध्ये घालायच्या. तर मस्त असे आप्पे तयार झालते. तर तुम्ही बाकीच्या आप्याचे रेसिपी विसराल. हे आप्पे खाल्ल्यानंतर आता ते तडका घालून सुद्धा मिक्स करून घेतला आहे. तर इथं मी इनो घेतला आहे आपले आप्पे चांगले फुगण्यासाठी, स्पंजी होण्यासाठी. एक पुडी इनोची वापरली आहे. तर इनो नसेल तर तुम्ही घरचा सोडा त्यामध्ये घालून लिंबू पिळला तरी चालतो. तर इनो घालून थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे हे बॅटर चांगलं फुगलं जातं किंवा इनो ॲक्टिव्ह होतो. तर बघा हे सगळं पीठ रेडी झालं आहे. तर तवा ठेवायच्या अगोदरच, आप्याचा तवा ठेवायच्या अगोदरच थोडा वेळच इनो घालायचा त्या बॅटरमध्ये. तर तव्यामध्ये तेल घालायचं आणि सर्व बाजूने हे तेल लावून घ्यायचं. थोडंसं तेल गरम झाल्यानंतर, भांडं गरम झाल्यानंतर आप्याचं त्यामध्ये अगदी थोडं थोडं करून हे आप्याचं बॅटर घालून घ्यायचं, हे बाजरीचं पीठ. तर ह्याच्या पुढे तुम्ही आप्पे, थालीपीठ, आंबोळी, डोसा सर्व विसराल. तर मुलं बाजरीची भाकरी खात नाहीत, पण आवडीने हे आप्पे 100% खाणार याची गॅरंटी मी देणार. तर तुम्ही ह्यामध्ये गाजर खिसून घाला, बीट घाला. तर माझ्याकडे नव्हते म्हणून मी इथं घातलं नाही. तर बघा थोडंसं खालून पचल्यानंतर आपण एक एक करून काढून घेणार आहोत. तर मधल्या भागात घालू नका, कारण की मध्ये जो गॅस जास्त तावला जातो आणि 3 आप्पे करपले जातात. तर नंतरच्या वेळेला मी मध्ये 3 आप्पे घातले नाहीत, जास्त ताव लागतो गॅसचा तिथंच. तर आता आप्पे आपण काढून घेऊया. हिरवेगार मस्त असे पौष्टिक आप्पे तयार झाले आहेत. नवीन व्हिडिओ, नवीन रेसिपी आपल्या चॅनलवर चालूच आहे आणि त्यामधले आपण बाजरीचे आप्पे तयार केलेत आज. जे कुणीच केले नसतील ते आपल्या सोनाली किचनमध्ये. तर बघा अगदी स्पंजी, टेस्टी असे आप्पे तयार झालतेत. तर आतून तर बघा एकदम फ्लफी झालेत आणि आपण रवा घातला आहे त्यामुळे कुरकुरीतपणा सुद्धा जाणवतो यामध्ये. तर ही दुसरी बॅच आहे आणि मुलांनी खूप आवडीने खाल्लं. तर असे काहीतरी पदार्थ केले की पुरवठे येत नाहीत, लगेच पटापटा संपले जातात. तर ह्या आप्पे खाण्यासाठी मी दही घेतलं होतं. तर तुम्ही ह्याच्यावर खोबऱ्याची चटणी केली तरी सुद्धा चालते, सांबार केलं चालतं, किंवा असे सुद्धा आप्पे खूप छान टेस्टी लागतात. तर मुलांनी दह्याचा न वापर करता असेच आप्पे खूप आवडीने खाल्ले होते, कारण की ह्यामध्ये आपण मिरची, मटर, लसूण, आलं घातलं आहे, त्यामुळे ह्या आप्याला खूप छान टेस्ट आलती. तर आप्पे सर्व तयार झालेत. तर थोडक्या पिठामध्ये किती ढीगभर आप्पे तयार झालेत. तर हा नाश्ता 2 ते 3 लोक पोट भरून खाऊ शकतात. तर एका प्लेटमध्ये काढून घेत आहे बघा. आणि नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा, घरातल्यांना सर्वांनाच आवडेल हे. तर साहित्य कोणतंच बाहेरचं आणलं नाही, आपल्या घरच्या साहित्यामध्ये पटपट अशी रेसिपी तयार झाली आहे, साधी सिंपल अशी. तर आप्पे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेत आणि मस्त असं दही त्याच्यावर खायला घेतले. तर तुम्ही थालीपीठ सुद्धा विसराल याच्या पुढे. ज्यांना थालीपीठ थापायला जमत नाही त्यांनी ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. आणि माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका. बघा मुलांनी किती आवडीने खाल्ले बघा. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. धन्यवाद.